महत्त्वाची घडामोड सोनम वांगचुक आज उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे। आगामी अधिवेशनात शिक्षण उत्तरदायित्व हा मुद्दा उपस्थित करण्याचं आश्वासन दिल्यास उपोषण मागे घेतलं जाणार अशी मोठी घोषणा गीतांजली आंगमो यांनी केली। सरकारी पक्षातील नेत्यानं रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतल्यास उपोषण मागे घेणार असंही त्यांनी सांगितलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, काय नेमक्या या घडामोडी घडतायत? श्रुती, खरं तर आज सकाळी 9 वाजल्यापासून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, पण रात्रभर मोर्चेकरी जे आहेत ते जंतर मंतर जी प्रोटेस्ट स्थळ आहे त्याच ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। मी दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। खूप मोठ्या प्रमाणावरती रात्रीपासूनच हे सगळे आंदोलक जे आहेत ते मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जंतर मंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दुसरीकडे पोलिसांनी तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून दिल्ली पोलीस असतील, रॅपिड ॲक्शन फोर्सचे पोलीस असतील, हे अशाच पद्धतीने तैनात करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांकडून खबरदारी जी आहे ती पूर्ण घेतली आहे। कारण ज्या पद्धतीने काल रात्रीच पोलिसांकडून स्टेटमेंट दिलं गेलं होतं की आम्हाला कुठल्याही पद्धतीची परवानगी मागितलेली नाहीये किंवा आम्ही परवानगी दिलेली नाहीये। सोबतच जंतर मंतर असेल किंवा दिल्लीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यापासून बंदी जी आहे ती या ठिकाणी पोलिसांकडून घातलेली आहे आणि ही सगळी परिस्थिती सध्या जंतर मंतरवरती असल्याचं चित्र श्रुती आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि त्यांच्या राजीनाम्यासाठी हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। दुसरीकडे श्रुती, अजूनही सोनम वांगचुक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते उपोषणावरती ठाम आहेत। त्यांचं रुग्णालयात उपोषण सुरू आहे अशा पद्धतीची माहिती त्यांच्या पत्नीने दिलेली आहे। 9 वाजताची वेळ या ठिकाणी दिलेली आहे। आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे, त्यामुळे नेमकं मोर्चाचं काय होते, मोर्चा कशा पद्धतीने होतो